सह्याद्रीच्या दाट जंगलात लपलेला एक असा धबधबा ज्याचं सौंदर्य पाहिल्यानंतर काही क्षणासाठी शब्दच सुचत नाही। रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा आहे देवकुंड धबधबा। महाराष्ट्रच नाही तर भारतातील सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा देवकुंड पावसाळ्यात जेव्हा आपल्या पूर्ण रूपात येतो तेव्हा त्याचं सौंदर्य अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडतं। पुण्यापासून साधारण 90 किलोमीटर तर मुंबईपासून जवळपास 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी जाण्यासाठी एंट्री फीस फक्त 200 रुपये आहे। पण देवकुंड पर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही, कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 तासाचा ट्रेक करावा लागतो। दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, चिखल, नदी, नाले आणि आजूबाजूला हिरवीगार सह्याद्रीची रांग या सगळ्यामुळे हा प्रवास स्वतःमध्ये एक सुंदर अनुभव बनतो। आणि या संपूर्ण प्रवासानंतर जेव्हा पहिल्यांदा देवकुंडचा सुंदर धबधबा डोळ्यासमोर दिसतो तेव्हा केलेल्या सगळ्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटतं। स्वच्छ नितळ पाणी, आजूबाजूचं शांत आणि मनमोहक वातावरण आणि चारही बाजूंनी पसरलेली सह्याद्रीची हिरवाई, पावसाळ्यात देवकुंड ज्या रूपात दिसतो ते खरंच अविस्मरणीय आहे। या सौंदर्याचं वर्णन शब्दात कितीही केलं तरी ते अपुरच वाटतं, कारण देवकुंड फक्त पाहण्याची जागा नाही, तो अनुभवण्याचा एक क्षण आहे। आणि तुम्हीही या मान्सून मध्ये देवकुंडला जाण्याचा विचार करत असाल तर देवकुंड असं कमेंट करा, मी तुम्हाला ट्रेकची पूर्ण डिटेल पाठवतो। आणि जर तुम्ही देवकुंडला आधीच जाऊन आला असाल तर तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आम्ही हा देवकुंडचा संपूर्ण प्रवास कसा एन्जॉय केला, ट्रेक दरम्यानची मजा, आमचा अनुभव आणि देवकुंडची पूर्ण सफर पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलवर नक्की भेट द्या। जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। चला, रामकृष्ण हरी।